की हे बिग बॉसचं सीझन 6 आहे आणि या ठिकाणी ट्विस्ट फिक्स आहे. आता रुचिता जमादार घराबाहेर गेलेली आहे. मग काही जण म्हणतात रुचिता ही स्ट्रॉंग प्लेअर होती, मग ती आत्ताच घराबाहेर का गेलेली आहे, असा देखील प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण मात्र रुचिता घराबाहेर नेमकी का गेली, कशामुळे गेली, हे जर तुम्हाला प्रश्न पडले असतील, विशाल शिवाय रुचिताचा काही गेम नाही, असं घरातल्यांचं सुद्धा म्हणणं होतं. नमस्कार, गावरान गुरुमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनल जरी नवीन असलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा सल्ला आणि सत्य आणि सविस्तर माहिती मिळणार आहे. जर आपण पाहिलं तर सध्या बिग बॉस मराठीचं 6वं सीझन चालू आहे आणि या 6व्या सीझनमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख नेहमी सांगत असतात की हे बिग बॉसचं सीझन 6 आहे आणि या ठिकाणी ट्विस्ट फिक्स आहे. मग आता या 6व्या सीझनमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे आणि एक आतली मोठी बातमी घराबाहेर आलेली आहे. कारण की या बिग बॉसच्या घरामध्ये 7व्या आठवड्यामध्ये एक मोठा सदस्य घराबाहेर गेला आहे आणि त्या सदस्याचं नाव आहे ते म्हणजे रुचिता जमादार. आता रुचिता जमादार घराबाहेर गेलेली आहे. मग काही जण म्हणतात रुचिता ही स्ट्रॉंग प्लेअर होती, चांगल्या पद्धतीनं खेळत होती, आम्ही तिला टॉप 5 मध्ये बघत होतो, मग रुचिता टॉप 5 मध्ये सुद्धा जाईल, मग ती आत्ताच घराबाहेर का गेलेली आहे, असा देखील प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण मात्र तुम्हाला रविवारी भाऊच्या धक्क्यावर दिसेल की रुचिता कशा पद्धतीनं घराबाहेर गेली. पण मात्र रुचिता घराबाहेर नेमकी का गेली, कशामुळे गेली, हे जर तुम्हाला प्रश्न पडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मग तुम्हाला समजेल की रुचिता घराबाहेर खरंच गेली आणि ती कशामुळे गेली. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं इतर कलाकार खेळतात, इतर कलाकार भांडतात आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी टास्क असतात, ते सगळे टास्क मिळून मिसळून आणि जिंकून त्या ठिकाणी जिंकायचे असतात. पण मात्र ज्या पद्धतीनं रुचिताचा बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेम दिसत होता तो फक्त विशालच्या अवतीभोवतीच दिसत होता. विशाल शिवाय रुचिताचा काही गेम नाही, असं घरातल्यांचं सुद्धा म्हणणं होतं. आणि आता मागच्या आठवड्यापासून तर रुचिता आणि विशाल हे दोघ जण एकमेकांच्या एवढ्या काही जवळ आलेत की ते त्यांच्या लव्ह अँगलच सगळं काही दाखवतात. म्हणजे त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे. तो तिला कधी हो म्हणतोय, ते तिला कधी नाही म्हणतोय, याचा आता राग तिला येतोय, कधी चक्कर येऊन पडतीये, कधी मोठ्या प्रमाणात सिरियस घेतीये, ढासा रडतीये आणि संपूर्ण बिग बॉसच्या घरामध्ये या दोघांची चर्चा आहे. मग बिग बॉस मराठी हा जो शो आहे तो प्राईम टाइमला असतो. त्यावेळेला राज्यातले सगळे परिवार हे जेवण करत असतात आणि सहपरिवार सहकुटुंब हा शो बघत असतात. मग रुचिताला बाहेर काढण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजे रुचिताची जी भाषा आहे ती कुठंतरी न शोभणारी आहे, न पटणारी आहे. जरी तिचे शब्द हे अपशब्द नसले तरी सुद्धा तिची बोलण्याची जी पद्धत आहे ती कुठंतरी राज्यातल्या जनतेला पटत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने ती म्हणतीये, ए टारमळ्या, ए फटफटीवाणी तोंडाच्या, ए खरकटे, म्हणजे हे जे काही रेटा देऊन बोलणारे शब्द आहेत ते कानाला किरकशे असे वाटतात. आणि बरं एकदा बोलली, एखाद्यासोबत भांडण झालं तर पुन्हा त्याच्यासोबत जाऊन सॉरी म्हणणं, माफी मागणं, तर ती म्हणते मला घंटा काही फरक पडत नाही की माझी इमेज काय आणि लोक काय विचार करतील, अशा शब्दामध्ये ती बोलत असल्यामुळं आणि हेच कुठंतरी बिग बॉसला आणि राज्यातल्या जनतेला पटत नसल्यामुळं तिला सगळ्यात कमी वोटिंग मिळालेलं आहे, म्हणून तिला घराच्या बाहेर काढलेलं आहे. हे मोठं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या ठिकाणी आहे. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस एवढी मेहनत करून, एवढं डोकं लावून त्या ठिकाणी काही टास्क ठेवतं. त्या टास्क दरम्यान कोण कशा पद्धतीनं खेळतं, कोण कशा पद्धतीनं डोकं लावतं, हे सगळं दाखवण्याचं काम बिग बॉस त्या घरामध्ये करतं. पण मात्र हे काही जे टास्क ठेवलेले आहेत त्या टास्कमध्येच रुचिता काहीतरी गोंधळ घालते, ते टास्क रद्द करते आणि ते टास्क कशा पद्धतीनं रद्द होईल याचाच प्रयत्न करते. म्हणजे आपण कालच जर पाहिलं तर जेव्हा राखी कॅप्टन झाली त्या कॅप्टन्सी टास्कमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त घोळ रुचितानंच घातला होता. संकेत त्याच्या पद्धतीनं खेळत होता, जिंकण्याच्या तयारीत होता. पण मात्र विशालनं सांगितलं होतं की आपण 50 दिवसापासून घरामध्ये आहोत आणि आपल्याला सोडून जर कॅप्टन झाला तर मग ते न शोभणारं आहे, आपलं नाव राहणार नाही, म्हणून काही करा, त्याला कॅप्टन होऊ देऊ नका. मग ते सगळं रुचितानं ऐकलं, स्वतःचं डोकं वापरलं नाही आणि स्वतःची कॅप्टन्सी घालवली, दीपाली यांची घालवली
आणि राखीला त्या ठिकाणी कॅप्टन केलं आणि संकेतला दाबून धरलं. मग दुसऱ्याला कॅप्टन बनवण्यासाठी आपण त्या घरामध्ये गेलो आहोत का? स्वतःचा काही त्या ठिकाणी गेम नाही का? डोकं नाही का? काही खेळ नाही का? असा देखील प्रश्न अनेकांना पडतो. म्हणून या कारणामुळे सुद्धा रुचिताला घराबाहेर काढलेलं आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे लोकच आता रुचिताला वैतागलेले आहेत तिच्या बोलण्याला, तिच्या खेळण्याला आणि त्यांच्या त्या प्रेम प्रकरणाला. म्हणून सगळ्यात कमी वोटिंग रुचिताला झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे तिला घराबाहेर सुद्धा काढलेलं आहे. आता रुचिता फक्त 22 वर्षाची आहे. विशाल किती तिच्यापेक्षा मोठा आहे. तिच्यासोबत तिनं कसं बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे आणि बिग बॉसच्या घरामध्ये हा सगळा प्रकार नाही करायला पाहिजे, असं सुद्धा बरेच जण म्हणतात. पण मात्र तरी सुद्धा सगळ्या गोष्टी माहीत असून सुद्धा गेम खेळायचा आहे म्हणून आपण त्या ठिकाणी आपली इमेज कशा पद्धतीनं बनवतो, खरंच चांगली बनवतो, वाईट बनवतो, बाहेर काय दिसतंय, लोक काय विचार करतात, या सगळ्या गोष्टींचा विचार रुचिताच्या मनामध्ये आला नसेल का? तर ती थेट म्हणते मला काही फरक पडत नाही. मग हा सगळ्या गोष्टींचा विचार करूनच बिग बॉसनं रुचिताला घराच्या बाहेर काढलेलं आहे, असंच आपलं या ठिकाणी वाटतंय. आणि ही आतली बातमी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, जी बाहेर आलेली आहे. जर तुम्हाला अशाच सत्य आणि सविस्तर बातम्या, घटना किंवा काही मुद्दे ऐकायचे असतील तर आपल्या गावरान गुरु या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. काय की सुरुवात नवी आहे, पण मात्र अनुभव आपला खूप जुना आहे.